आपल्याकडे फक्त 30 मिनिटांचा अवधी असणार आहे. सो ते देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी स्मिताताई पाटील यांच्या उपस्थितीत ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपण पाहिला. अगदी हमरापूर विभागातील दिग्गज हस्ती या ठिकाणी ओपनिंग सेरेमनीसाठी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने आवर्जून मी ज्यांचं नाव घेईल, खऱ्या अर्थाने ग्राउंड बनवण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे सचिनजी पाटील साहेब. तदनंतर खऱ्या अर्थाने ट्रॉफीज आणि टी शर्ट आम्हाला जे स्पॉन्सर्स केलेत असे आमचे अनिल पाटील, अण्णाशेठ पाटील यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तदनंतर खऱ्या अर्थाने विराट कोहली सरांच्या या स्टॅच्यूज आपण पाहतोय त्याचे शिल्पकार लहू ठाकूर साहेब, दीप आर्टचे ओनर खऱ्या अर्थाने त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तदनंतर खऱ्या अर्थाने आपण व्यासपीठावर पाहू शकताय आमच्या आधारस्तंभ किशोरजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करू. तदनंतर खऱ्या अर्थाने या टुर्नामेंटसाठी जनरेटर व्हॅन, तदनंतर टी शर्ट आणि खूप मोठं सहकार्य ज्यांच्याकडून आम्हाला लाभलंय असे अक्षयजी दाभाडे यांचे देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर जीवननाथजी पाटील यांनी देखील आम्हाला जर्सी स्पॉन्सर केल्यात आणि त्याच समवेत माजी सरपंच सुभाषजी दाभाडे यांचं देखील या टुर्नामेंटसाठी मोलाचं सहकार्य आहे. तदनंतर आपण कालच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक डॅशिंग आणि रॉयल एंट्री पाहिली होती. माजी उपसभापती पंचायत समिती पेनचे सदस्य तैलेशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. तदनंतर जर आपण विचार केला तर हे मैदानासाठी ज्यांनी आम्हाला जागा उपलब्ध केलेली आहे असे स्वर्गीय नारायण गणपत पाटील कलवे, महेश पाटील कलवे, जयेश पाटील कलवे, राजेश पाटील कलवे आणि बाला मात्रे साहेब सरपंच हमरापूर यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. यस, पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय दादर एक्सप्रेस. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय नशीब नाईक. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु का अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहू शकताय. ज्या ठिकाणी स्वप्नील पाटील असेल गली रिजन मध्ये, अगदी जर आपण विचार केला तर 3 रन्स मात्र वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याच समवेत क्षेत्ररक्षण चांगलं असणं खूप गरजेचं आहे. जर क्रिकेट या खेळामध्ये आपल्याला वर्चस्व निर्माण करायचं असेल, जर आपल्याला ट्रॉफीज जिंकायच्या असतील, सामने जर जिंकायचे असतील तर क्षेत्ररक्षण चांगलं करणं फार गरजेचं असतं. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता, बॅटची इनरेज लागले, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट असेल, नसीब नाईक यांच्या दुसऱ्या चेंडूवर येतोय चौकार. चारशेच्या स्ट्राईक रेटने मात्र आपल्या बारीची सुरुवात केलेली आहे. का अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला होता समीर याच्या बॅटमधून, जिथे नशीब नाईकाने फेकलेला तो दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र येतोय चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक असेल की जिथे रितेश वारी असेल काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. यावेळेस हा ट्रॅकर चेंडूला पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. यस, ओव्हर द रोप षटकार. मराठीतले ना तुम्हाला पटकन वाचता नाही. देखील शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता.
खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर आला होती सिंगल आणि तदनंतर मात्र आक्रमण केलं होतं समीर यांनी चौकार आणि षटकार आला होता. तदनंतर मात्र गोलंदाजाने का अप्रतिम कमबॅक केलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. 5 चेंडू पहिल्या षटकातील आपण पाहतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर रन्स आपण मात्र पाहू शकताय. 1-1 11 धावा असतील धाव फलकावर. उशिरा जे प्रेक्षक आले त्यांना आवर्जून मी ते सांगेल की नाणेफेक जिंकून चांत राजा दादर संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर पहिल्या षटकातील 5 चेंडू फेकले गेलेत. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क आपण पाहू शकताय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू येईल. खराब बॅकअप खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र सिंगलला मात्र कन्वर्ट केलंय डबल मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांनी टोटल रन्स स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 13 धावा असतील धाव फलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं गेलं. जिथे पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर समीर पाटील खेळतोय वैयक्तिक 12 या धावसंख्येवर तर अजित मोकल खेळतोय 1 या धावसंख्येवर. या ठिकाणी आपण मैदानात पाहू शकताय टीम मीटिंग मात्र कर्णधाराने बोलवलेली आहे. अगदी आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करताना या ठिकाणी आपला 11 खेळाडूंना आपण पाहू शकताय. काय मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सारे पाठीराखे खऱ्या अर्थाने कलवे संघाचे, खूप सारे पाठीराखे खऱ्या अर्थाने दादर टीमचे, खऱ्या अर्थाने खूप सारे फॅन्स या ठिकाणी या दोन्ही टीमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मग या विभागाचा जर आपण विचार केला तर सोनखार, उरनोली, कळवे, दादर, खऱ्या अर्थाने तांबडशेत, हमरापूर, वरेडी, कोपर या प्रत्येक गावातील या ठिकाणी क्रिकेट चाहता, क्रिकेटचा रसिक या ठिकाणी उपस्थित आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया दोन्ही टीम्सला. पुढील षटक घेऊन येतोय संघाचा संघनायक कर्णधार स्वतः खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नितेश पाटील. यस, फार वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल दोन्ही संघांना. दुपारचे 1:10 झालेले आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. गावदेवी कळवे सुशांत मोकल यांचा संघ, विपक्ष बादल मात्रे यांचा जाणता राजा दादर. यावेळेस यस्टॅनचा वेध घेणारा चेंडू, पहिली विकेट माघारी अजित मोकल. बॅक टू द पॅव्हलियन. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी येतोय टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुशांत मोकल. रायगड भूषण पुरस्कार ज्यांना क्रिकेट या क्षेत्रामध्ये मिळाला असा एकमेव खेळाडू आपण स्ट्राईक एंडला पाहू शकताय. जिथे सुशांत मोकल असेल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकताय समीर पाटील. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता हाती लागले नितेश याला. यावेळेस सन्मान सेन्सिबल क्रिकेट खेळायचा होता. यावेळेस आपण स्विंगिंग चेंडू पाहू शकतोय. इन स्विंग येणारा चेंडू खऱ्या अर्थाने फलंदाज मात्र फसला गेला होता या चेंडूवर. काय सुंदर सुरुवात खऱ्या अर्थाने. जिथे पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकण्यासाठी नितेश पाटील ला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आपण बाहेर पाहू शकताय. जिथे लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक असेल आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू, यस्टॅनचा वेध घेणारा चेंडू, मोठा मासा गलाला यावेळेस लागलाय. सुशांत मोकल बॅक टू द पॅव्हलियन.
खऱ्या अर्थानं जी विकेट मात्र हवी होती दादर संघाला ती मात्र प्राप्त करून दिले गोलंदाज नितेश पाटील यांनी. इथून मात्र चांगले पार्टनरशिपची गरज आहे, एक मोठ्या भागीदारीची गरज असणार आहे गावदेवी कळवे संघाला. इथून मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल खऱ्या अर्थाने गावदेवी कळवे संघाला. क्रमांक 4 वर खेळण्यासाठी येतोय फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रसाद पाटील. नॉन स्ट्राईकला आपण विचार केला तर चांगल्या लयमध्ये चांगल्या टचमध्ये आहे समीर पाटील. त्याच्या समवेत आपण पाहू शकता लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रसाद पाटील असेल. काय अप्रतिम षटक खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय, जिथे नितेश यांनी फेकलेले 3 चेंडू आणि त्याला मिळालेल्या त्या 2 सफलता. पहिला विकेट्स माघारी गेला होता अजित मोकल आणि दुसरी विकेट्स देखील मिळाली. अगदी सुशांत मोकलला मात्र माघारी पाठवण्यात यश आलं होतं गोलंदाज नितेश याला. षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मोठा हिट करायचा होता, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. 38 सर्कलमध्ये चेंडू थांबला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये सिंगल मिळेल एका धावाने. धावसंख्या मात्र आपण पाहू शकताय 14 धावा धावफलकावर आहेत, जिथे दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील. खऱ्या अर्थाने गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून या पिचला संबोधलं जातो, परंतु जी अपेक्षा होती त्याच्या विपरीत मात्र खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिथे मोठी धावसंख्या, जिथे मोठे फटक्यांची अपेक्षा मात्र प्रेक्षकांना होती, तसं मात्र काही घडत नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू फेकला होता, अलॉंग द कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. रितेश वारी त्या ठिकाणी असेल, क्षेत्ररक्षक मात्र फंबल झालाय. सिंगलला या ठिकाणी कन्वर्ट केलंय डबल मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय 16 धावा धावफलकावर आहेत, जिथे 2 विकेट्स महत्वपूर्ण विकेट्स मात्र प्राप्त करण्यात यश आलंय जाणता राजा दादर संघाला. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकताय की मैदानाच्या चारही दिशेला फक्त आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. काय मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी उपस्थिती आपली दर्शवतोय. सकाळी 9 वाजल्यापासून प्रेक्षक या मैदानाकडे येत आहेत. यावेळेस हा ट्रॅकर चेंडूला पूल केलाय. रितेश वारी असेल चेंडूच्या खाली. तिसरी सफलता हाती लागतोय नितेश याच्या. समीर पाटील बॅक टू द पॅव्हलियन. या चालू सीझनचा जर आपण विचार केला तर तब्बल 1 लाखाचं पारितोषिक देखील मिळवणारा हा संघ आपण पाहू शकता. जिथे जाणता राजा दादर संघाने मात्र गोविर्लेच्या मैदानावर ते पारितोषिक मिळवलं होतं. 2 षटक संपले गेलेत. मैदानात मात्र आपण पाहू शकताय की 3 बाद 16 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय मोहंती पाटील. सांघिक तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दादर एक्सप्रेस नशीब नाईक असेल. खऱ्या अर्थाने हमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये देखील खूप सारे पॅकर्स ज्या गोलंदाजाकडे वळले होते, खूप मोठ्या संख्येने बोली देखील या गोलंदाजावर लागली गेली होती. अगदी झुंबड उडाली होती या गोलंदाजासाठी. अगदी दादर एक्सप्रेस आणि या चालू सीझन मध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला, अगदी दिग्गज फलंदाज खऱ्या अर्थाने स्ट्राईकला असेल. प्रसादवर मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे. उर्वरित 3 षटक 18 चेंडू मध्ये किती रन्स येतील, खऱ्या अर्थाने निर्णायक षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज नशीब नाईक. राईट मोर द विकेट पॅव्हलियन कडून सज्ज होतोय गोलंदाज. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस दिशा दिलंय गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल स्वप्नील पाटील. सिंगल मिळाले. एका धावाने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 17 धावा धावफलकावर. ऑब्विसली AB डिव्हिलियर्स यांचा हा जर्सी क्रमांक खूप सारे फॅन्स ज्या क्रिकेटरचे आहेत, तर लेजंड क्रिकेटर मिस्टर 360 डिग्री खऱ्या अर्थाने असं संबोधलं जातं ज्यांना, असे AB डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक मात्र आपण पाहतोय की 17.
17 धावा धावफलकावर स्ट्राईक रोटेट केले गेले. स्ट्राईकला येतोय फलंदाज क्रमांक 5 वर आलेला फलंदाज, जिथे मधल्या फलीतील खेळाडू आपण पाहतोय मोहंती पाटील असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळायचा होता. बॅटची इनर एज लागली गेले. चौथी विकेट्स मैदानाच्या बाहेर जातोय मोहंती पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. आपण पाहायला मिळाला खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला, जिथे बॅटची इनरेज लागली होती आणि नशीब नाईक यांच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र त्याला सफलता हाती लागली होती. तिथे अतुल ठाकूर यांनी कोणत्या प्रकारची चूक न करता झेल मात्र ती स्वीकारली होती. 4 विकेट्स मात्र या ठिकाणी गेलेले आहेत. गावदेवी कळवे संघाच्या अगदी प्रेशरमध्ये मात्र टॉप ऑर्डर आलेला आहे. खऱ्या अर्थाने मैदानात मात्र यावेळेस क्रमांक 6 वर खेळण्यासाठी फलंदाज येतोय सौरभ पाटील डॉन. प्लीज विनंती असेल दोन्ही संघांना, त्याचप्रमाणे जे क्वालिफाईड पंच आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतोय, सामना स्पीडअप करायचा आहे. 5 षटकांचा हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थी असताना 2 चेंडू फेकले गेलेत. 4 विकेटच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावर आपण पाहू शकताय. राईट आर्मवर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज नशीब नाईक. दादर एक्सप्रेस तर समोर असेल अगदी कळवे गावाचा आणखी एक सितारा आपण पाहू शकताय. क्रमांक 6 वर खेळण्यासाठी येतोय सौरभ पाटील, की अगदी ज्याला डॉनची उपाधी दिलेली आहे आणि अगदी आक्रमक विस्फोटक एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. जिथे नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहू शकताय संघाचा संघनायक प्रसाद पाटील. यावेळेस बॅटची इनरेज स्लिपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल नितेश पाटील. सिंगल मात्र एक क्विक सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाले. एका धावने धावसंख्या मात्र आपण पाहू शकताय 18 धावा धावफलकावर. यस ऑब्विसली विराट कोहली सरांचे जे स्टॅच्यू आपण पाहू शकताय त्याच्या मागे देखील त्यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहण्यासाठी मिळतो. 18-18 हा त्यांचा जर्सी क्रमांक आपण पाहू शकता. अगदी जर आपण विचार केला तर सन्माननीय लहू ठाकूर शिल्पकार जे या स्टॅच्यू जे आहेत आणि दीप आर्ट हमरापूरचे ओनर त्यांच्या माध्यमातून हे आपलं स्टॅच्यूज देखील पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थी आहे. नशीब नाईक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस लोवर फुलटॉस चेंडू होता. दिशा दिले स्वप्नील पाटील त्या ठिकाणी येतोय. कली बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल. सिंगल कंप्लीट झाले. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी जर आपण विचार केला तर 4 विकेट्स गेलेत गावदेवी कळवे संघाच्या. अगदी प्रेशर मध्ये फलंदाजी या ठिकाणी आलेली आहे. इथून मात्र प्रसाद पाटीलला एक एंड पूर्णपणे पकडून ठेवावा लागेल आणि दुसऱ्या एंडनी देखील रन्स येणं अनिवार्य असणार आहे गावदेवी कळवे संघाचा, कारण की 5 षटकांची मॅच आहे. अगदी सन्मानजनक रन्स खऱ्या अर्थाने 50+ 50 पेक्षा अधिक रन्स या ठिकाणी जमा करावे लागतील. 2 चेंडू शिल्लक असतील. नशीब नाईक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. समोर असेल उजव्या हाताचा फलंदाज सौरभ पाटील. या ठिकाणी मोठा हिट करायचा होता. बॅटची एनर्जी लागतोय. गली रिजन मध्ये चेंडू जाईल. सिंगल कंप्लीट झाले. नितेश पाटील संघाचा संघनायक त्या ठिकाणी असेल. 1 रन्स कंप्लीट झाले. काय टिचून मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी जबरदस्त गोलंदाजी खऱ्या अर्थाने नशीब नाईक याचा जर आपण विचार केला, जिथे पहिल्या षटकामध्ये त्याच्या आल्या होत्या 13 धावा, जिथे मात्र समीर पाटीलने त्याच्या अगेन्स्ट केलेलं आक्रमण आपण पाहिलं, जिथे 1 चौकार 1 षटकार देखील पाहिला होता. तदनंतर मात्र सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज नशीब नाईकने मात्र एक सफलता ज्याच्या हाती लागली होती, जिथे बाद करण्यात यश मात्र त्याला आलं होतं. मोहंतीला मात्र त्याने माघारी पाठवलं होतं आणि 5 चेंडू फेकलेत आणि या 5 चेंडूमध्ये फक्त 4 रन्स खर्च केल्यात. अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील.
प्रसाद पाटील लेफ्ट हँडेड एक स्टायलिश प्लेयर्स आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. यावेळेस कट करायचा होता अप्रतिम चेंडू गुड लेंथ लाईनवर चेंडू लँड झाला होता आणि किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय. तिसरं षटक संपलं गेलंय. या ठिकाणी 3 षटकांचा वाजवी खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 20. 4 बाद 20 धावा असतील धाव फलकावर. इथे मात्र आपण पाहू शकताय ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येताना. त्याचा जर आपण विचार केला तर हॅट्रिक नगरसेवक खऱ्या अर्थाने निवृत्तीदादा पाटील आपण त्या ठिकाणी पाहू शकता. त्यांच्या समवेत द लेजंड पत्रकार खऱ्या अर्थाने विनायकदादा पाटील. आणि खऱ्या अर्थाने मी आवर्जून उल्लेख करेल की जिथे ओरम क्रिकेट मात्र नष्ट झाला होता आणि त्याला नवीन संजीवनी देण्याचं कार्य मात्र ज्यांच्या माध्यमातून झालं खऱ्या अर्थाने वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष गणेश म्हात्रे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने दत्तगुरू वडाव संघाचे कर्णधार आणि आज मात्र आपण त्यांना कोचच्या भूमिकेत पाहू शकताय. खऱ्या अर्थाने खूप खंत होते सांगण्यासाठी की या ठिकाणी मात्र दत्तगुरू वडाव संघाची सर एंट्री हवी होती. परंतु खऱ्या अर्थाने खूप सारे चाहते देखील विचारत होते की दत्तगुरू वडाव संघाचा प्रवेश या ठिकाणी आहे का. यावेळेस मात्र 4थ्या षटकाला सुरुवात होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. मयूरनी पकडलेला झेल. आणखी एक सफलता सौरभ पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आणखी एक सफलता हाती लागतोय. जाणता राजा दादर संघाच्या खऱ्या अर्थाने मंगेश जोशी याच्या पहिल्या चेंडूवर सफलता हाती लागतोय. नवीन फलंदाज क्रमांक 7 वर खेळण्यासाठी होतोय रोशन मोकल. सुशांत मोकल यांचे बंधू खऱ्या अर्थाने नॉन स्ट्राईकला असतील आणि स्ट्राईकला आपण पाहू शकताय प्रसाद पाटील. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज मंगेश जोशी. 5 बाद 20 खऱ्या अर्थाने ही स्थिती आपण पाहू शकताय गावदेवी कळवे संघाची. यावेळेस बॅटची इनरेज यष्टीरक्षकाच्या वरून चेंडू जातोय परंतु काय तुफानी क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर स्वप्नील पाटील मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. इथून मात्र मोठे फटके येणं अनिवार्य असणार आहे गावदेवी कळवे संघाला. सन्मान्य श्री शांतारामजी घरत यांना आमची विनंती आहे आपण प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे. शांतारामजी घरत साहेबांना आमची विनंती असेल की आपण प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस मोठा हिट. यस काय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क पाहायला मिळाला आणि अगदी स्वीट साऊंड बॅट मधून ऐकण्यासाठी तो चेंडू जातोय क्राऊड मध्ये सीमा रेषा पलीकडे. षटकार. पाहायला मिळाला जिथे प्रसाद याच्या बॅट मधून आलेला हा आपण शानदार षटकार पाहिला. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावर. अजून एक हल्ला चढवायचा होता परंतु गोलंदाजाने ते हेरलं होतं.
आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची फेकी केली आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. जर या फर्स्ट इनिंगचा पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर ह्या षटकातील येणारे 2 चेंडू आणि अंतिम षटक असा फक्त 8 चेंडूंचा वाजवी खेळ बाकी असेल तर स्कोर कार्डवर रन्स आपण पाहतोय 26 धावा समालोचन कक्षाच्या दिशेला येतोय. अप्रतिम टायमिंग, सीमारेषा पलीकडे शानदार षटकार. स्कोर कार्डवर आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावर आहेत, जिथे चौथ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय मंगेश जोशी. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाताना खऱ्या अर्थाने मजल मारताना दिसतोय गावदेवी कळवे हा संघ. यावेळेस ओरपी स्वरूपाचा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झालाय आणि एकाच रन्सवर कदाचित समाधान मानलं जातोय. इथे मात्र चौथं षटक संपलं गेलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 33 धावा असतील धाव फलकावर. पाटील स्मृती चषक 2021-22 हे शानदार पर्व आपण पाहू शकताय. किती मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित झालेत. अगदी फुल पॅक स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतोय. एकही सीट या ठिकाणी रिकामी नाहीये. 4 षटक संपले गेलेत. स्कोर कार्डवर जर आपण लक्ष टाकलं तर 5 बाद 33 धावा धाव फलकावर आपण पाहू शकताय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज राम म्हात्रे असेल गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रसाद पाटील. आमच्या समवेत खऱ्या अर्थाने द लेजंड कॉमेडिएटर सोबत आहेत अंकितजी मालसुरे रसायनी. यावेळेस पहिल्या चेंडूला पुल करायचं होतं, बॅटची इनरेज लागली गेले. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू आपण पाहू शकताय. जिथे चौथ्या षटकाचा जर आपण विचार केला तर मंगेश जोशी यांच्या षटकामध्ये टोटल रन्स आल्या होत्या 13. राम म्हात्रे, अगदी मोठी जिम्मेदारी राम म्हात्रे या गोलंदाजावर असणारा एक निर्णायक षटक आहेत. या षटकात किती रन्स येतील आणि तदनंतर किती धावांचं लक्ष ठेवेल गावदेवी कळवे संघ हे देखील पाहणं योग्य असणार आहे. यावेळेस कॅच अँड बॉलचा चान्स होता, सिंगल कंप्लीट झाले. क्विक यस यावेळेस स्ट्रेट हिट फलंदाज बाद प्रसाद पाटील बॅक टू द पॅव्हलियन. जमवणारा फलंदाज मात्र या ठिकाणी प्रसाद पाटीलला मात्र माघारी जावं लागतोय का. प्रतिम थ्रो अगदी जिथे आपण पाहिली की राम म्हात्रेला मात्र ती सफलता मिळाली होती. रनआउटच्या स्वरूपाने मात्र प्रसाद पाटील याला माघारी जावं लागतोय. नवीन फलंदाज क्रमांक 8 वर खेळण्यासाठी होतोय नितेश म्हात्रे. अगदी जे घडायला नको होतं तेच मात्र या ठिकाणी घडलंय की जी विकेट्स महत्वपूर्ण होती ती मात्र विकेट्स मात्र माघारी गेले. प्रसाद पाटीलला मात्र माघारी पाठवण्यात यश आलंय राम म्हात्रे या गोलंदाजाला.
अंतिम षटक मार्गस्थे आहे. गोलंदाजी मार्कवर राम म्हात्रेला आपण पाहतोय. तर स्ट्राईकला फलंदाज असेल नितेश म्हात्रे, त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय रोशन मोकल. 34 धावा धाव फलकावर. 6 बाद 34 अशी स्थिती आपण स्कोर कार्डवर पाहू शकताय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस ओरपी स्वरूपाचा चेंडू होता. हवेत ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल. रितेश वारियाच्या कडे तो चेंडू विसावला जातोय. आणखी एक सफलता नितेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. क्रमांक 9 वर खेळण्यासाठी येतोय निशिकेत पाटील. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता फलंदाज रोशन मोकल. स्कोर कार्ड वर रन्स असतील 34. 34 धावा धाव फलकावर आहेत. अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय राम म्हात्रे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु बादल मात्र त्या ठिकाणी उपस्थित असेल. आणखीन एक सफलता रोशन मोकल बॅक टू द पॅव्हलियन. राम म्हात्रेच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. तदनंतरच्या चेंडूवर मात्र प्रसाद याला रनआउटच्या स्वरूपाने बाद केलं होतं राम म्हात्रे यांनी. आणि तदनंतर मात्र नितेश म्हात्रे याला देखील पॅव्हलियनचा रस्ता दाखवण्यात यश आलं होतं राम याला. आणि ह्या चेंडूवर देखील आपण पाहू शकताय बादल म्हात्रे यांनी घेतलेली ती झेल. आणि रोशन मोकलला मात्र देखील पॅव्हलियनचा रस्ता दाखवण्यात यश आलं होतं राम म्हात्रे याला. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस प्रॉपर टायमिंग होत नाही. अलाउन द कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. सिंगलला मात्र या ठिकाणी कन्वर्ट केलंय डबल मध्ये. 2 धावा धाव फलकावर ऍड केल्या जातील. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 36. 36 धावा धाव फलकावर आहेत, जिथे पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू घेऊन येईल राम म्हात्रे. अंतिम चेंडूवर किती रन्स येतील? षटकार येईल का, चौकार येईल का, सिंगल्स येईल की डबल्स येईल की विकेट जाईल? असं अंतिम षटक, अंतिम षटकातील अंतिम चेंडू असेल राम म्हात्रे याचा. यावेळेस फुटवरचा वापर केला होता, असं सिंगल मिळेल. एका धावाने मात्र स्कोर कार्डवर रन्स आपल्याला पाहायला मिळतील. 37 धावा धाव फलकावर. निर्णायक बॅट कट या ठिकाणी आहे. निर्णायक 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावर आहेत. तर येणारे 5 षटक आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान असणार आहे जाणता राजा दादर संघासमोर.
नम्रतेची विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. भोलानाथ आवरे आणि वावोशी दोनही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. स्वर्गीय प्रमोद शेठ अर्थातच पिंटे शेठ पाटील स्मृती चषक 2021 ची ही स्पर्धा आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या वतीनं स्वर्गीय कैलासवासी पिंटे शेठ पाटील यांच्या आठवणीनं आज उजाला देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. गावदेवी कळवे विपक्ष जाणता राजा दादर. दोनही संघानं एक एक संघाला परास्त केलं होतं. दोनही संघानं एक एक लढत जिंकल्यानंतर हे दोनही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. कळवे संघ प्रतिकार करेल असं वाटलं होतं, कारण टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आणि पहिल्यांदा फलंदाजी करत असताना कळवे संघाने धावा उभारल्या त्या 37. येणारे 30 चेंडू 38 धावांची गरज आहे. एक षटकार एक चौकार अगदी विजयाचे दरवाजे खुले करेल बॅटिंग करणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये जाणता राजा दादर संघासाठी. पण तोच चौकार तोच षटकार जर का शेवटपर्यंत रोखला तर ही मॅच शेवटपर्यंत कायम असेल, ती गावदेवी कळवे या संघासाठी. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती उभा असेल तो फलंदाज मयूर ठाकूर, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती त्याच्या समवेत एक विस्फोटक फलंदाज बादल म्हात्रे. आघाडीचे दोन फलंदाज विकेट वरती आपण पाहतोय. 30 चेंडू 38 धावांची गरज आहे. मी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवर क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनापासून स्वागत करतोय. जे प्रेक्षक फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं स्वागत करतोय. दर्शन म्हात्रे, दर्पण म्हात्रे सोनकारचे ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. दुसऱ्या सत्रातील पहिलं षटक घेऊन तयार आहे डावकुरे हाताचा गोलंदाज प्रसाद पाटील, ज्यानं बॅटिंग करताना थोडा काल का होईना प्रतिकार केला होता, पण जास्त वेळ तो विकेटवरती राहू शकला नाही. त्या कारणास्तव धावसंख्येचा परिणाम मी तर म्हणेन पाहायला मिळतो धावफलकावरती. 38 धावांची गरज आहे. मेन अंपायर संतोष चौधरी सर यांचा इशारा येतोय की दुसऱ्या सत्रातील पहिल्या षटकाला अर्थातच पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी सुरू होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस, त्यावरती काढा प्रहार, डीप स्क्वेअरला सीमा पार येतोय. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा हा षटकार. सहा धावांच्या मदतीनं स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं केलंय. अजून एक फुलटॉस क्लिअर करायचं होतं मिडांच्या क्षेत्ररक्षकाला, त्याला भेटल्यानंतर दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अंतिम क्षणाला या चेंडूला अडवलं जरूर गेलाय, पण तत्पूर्वी 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 3 धावांच्या साह्यानं धावसंख्या वधारेल. 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 9 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, तदनंतर या चेंडूवरती तिहेरी धाव कंप्लीट केली जात आहे. मी भोलानाथ आवरे आणि वावोशी दोनही संघाच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यावं. इथे हा फटका अगदी कार्पेटला चिरत चाललाय. डीपेक्षा कवर सीमा पार, हा खणखणीत चौकार.
पद्धतीनं धावसंख्या होती 13. मी सन्माननीय जयेश पनवेलकर साहेबांना विनंती करतोय की आपण यावं, या व्यासपीठावरती आसन असून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं स्वागत असेल. गती परिवर्तन, खरं तर चेंडूमधील गती कमी केली होती, फक्त या चेंडूला लँड करण्याचा प्रयत्न. पण असं म्हटलं जातं घर फिरले की घराचे वासे फिरतात, आणि ती परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. कारण अगोदरच धावा कमी आहेत आणि कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार खरं तर आत्मविश्वास कमी करतोय तो अपोजिट गावदेवी कळवे संघाच्या खेळाडूंचा. षटकार आला, तदनंतर आली एक तिहेरी धाव. दादरचा फलंदाज आपण पाहतोय बादल म्हात्रे, याच्या बॅटमधून आला एक चौकार, तदनंतर एक सिंगल, आणि ती सिंगलला परिवर्तित केलं ते डबलमध्ये. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र संपतोय. धावफलक स्थिरावलाय. 38 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 15. या ठिकाणी श्रीराम चायनीजचे ओनर अमोल ठाकूर दादर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. दादर टीम जर जिंकली हा सामना तर त्यासाठी टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इथे हा चेंडू लगातार दुसरा चेंडू निर्धाव जातोय. खरं तर या षटकातच या मॅचचं चित्र बदलवून टाकलं आघाडीच्या या दोन फलंदाजांनी. कारण एक षटकार आणि एक तिहेरीच्या साह्यानं वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळ करतोय मयूर ठाकूर, तर एक चौकार आणि वैयक्तिक 6 धावा जमवल्यात बादल म्हात्रे या फलंदाजानं. एकूण धावसंख्या धावफलकावरती 38 धावांना उत्तर देत असताना पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 15. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे वावोशी विपक्ष भोलानाथ आवरे या दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आमचे अतिशय मोठे पत्रकार खऱ्या अर्थाने विनायक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. विनायक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यस, नाणेफेकीचा कौल मात्र लागतोय खऱ्या अर्थाने भोलानाथ आवरे संघाच्या बाजूने. यस, निर्णय का असेल? निर्णय आम्ही मीटिंगमध्ये बोलल्यानंतर सांगू, बॅटिंग घेऊ का फिल्डिंग घेऊ ते. असं निर्णय मात्र त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे. की आयोजन तुला कसं वाटतंय? खऱ्या अर्थाने विराट कोहली सरांच्या ज्या स्टॅच्यूज आहेत, मालिका वीरसाठी बाईकचं आयोजन, बिग ट्रॉफीज, त्याचप्रमाणे मोटू आणि पतलू देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, काय म्हणशील याविषयी? आयोजन खूप चांगलं आहे, बोलण्या ठेवले नाही. पुढील वर्षी देखील आमचं मोठं आयोजन असणार आहे, सो आपली एंट्री असेल का पुढील वर्षासाठी? 100% एंट्री आमची असणार. धन्यवाद. यास निर्णय मात्र त्याही पेंडिंग ठेवलेला आहे. भोलानाथ आवरे संघाने नाणेफेक जिंकलेले. आपण जाऊया वावोशी संघाच्या कर्णधारासोबत. यास आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन एकदम उत्कृष्ट आणि इंटरेस्टिंग आहे. कारण लास्ट 5 डेज पासून ज्या इंडियाची जी टेस्ट मॅच चालू आहे ती सोडून आपले जे रायगड जे खेळाडू आहेत, रायगडमध्ये जे क्रिकेटर प्रेमिक रसिक आहेत, तो क्रिकेट सोडून हा अक्षरशः तुटून पडलेले आहेत या खेळासाठी. प्रेक्षणीय एकदम लाजवाब, आणि ट्रॉफीज आणि तुमचं आयोजन इनक्रेडिबल. तसं खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सो या क्राऊड विषयी काय म्हणशील? अमेझिंग. कारण एवढा मोठा क्राऊड हा पेन तालुक्याशिवाय इतर कुठेही होऊ शकत नाहीत. धन्यवाद. खऱ्या अर्थाने नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थाने जर आपण पाहिली तर पहिल्या फेरीतील तिसरी लढत असणार आहे. भोलानाथ आवरे विपक्ष वावोशी. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 जाणता राजा दादर या संघाच्या. गावदेवी कळवा संघ खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, कारण अगोदर धावा फार कमी उभारल्या आणि कमी धावसंख्या आता वाचवताना सुरुवातीला झालेलं आक्रमण आणि त्या कारणास्तव बॅकफुटवरती पाहायला मिळतोय तो गावदेवी कळवे हा संघ. शेवटच्या आता 23 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावांची गरज आहे. सुशांत मोकलला आता जादुई गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखायची असतील तर विकेट येणं फार गरजेचं आहे. इथे हा चेंडू खरं तर काय फलंदाजीचा नमुना पेश केला जातो मैदानावरती. खराब चेंडूवरती सडेतोड मोठे फटके मारले जात आहेत, अगदी आक्रमण केलं जातं आणि चांगल्या चेंडूवरती सिंगल डबलचा शोध घेतला जातो. हेच तर धावा जमवण्याचं खरं तंत्र आहे, आणि हे तंत्र खऱ्या अर्थानं अवगत आहे आघाडीच्या दोनही फलंदाजांना. समजदारीचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. 38 धावांना उत्तर देतोय. 18 धावा आहेत धावफलकावरती, 20 धावांची अजूनही गरज आहे. तसं पाहायला गेलं तर अद्यापर्यंत या मॅचमध्ये बाजू भक्कम आहे. ती दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जाणता राजा दादर या संघाची. हा चेंडू यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका उडवले, शॉट एक षटकावरच्या डोक्यावरून. आउटफील्ड थोडीशी मित्र म्हणून या ठिकाणी दगा फटका करते.
आणि त्या कारणास्तव जिथे हा चेंडू ट्रॅव्हल झाला असता सीमारेषेच्या दिशेने तिथे या चेंडूने हुलकावणी घेतली आणि तदनंतर या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत त्या दोन धावांच्या साह्यानं एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 20 धावा धावफलकावरती. खरं तर स्वर्गीय पिंटशेठ पाटील प्रतिष्ठान आयोजित दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे लेझी क्रिकेट. अगोदरच धावा कमी आहेत त्यात गमावलेला हा आत्मविश्वास इथे येतोय हा नशिबाचा चौकार. संख्या होतीये 24. इथे आपटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कोणतीच चूक यावेळेस केली जात नाहीये. हा झेल टिपला जातोय आणि पहिला हादरा दिला जातोय दादर संघाला 24 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. मयूर ठाकूर हा फलंदाज माघारी परततोय. वैयक्तिक 16 या धावसंख्येचं योगदान त्या खेळाडूने दिलं. पहिली विकेट गमावली 24 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानावरती इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतोय डॉक्टर अभिजित यांना. भागीदारी तर फार चांगली पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी आणि ही भागीदारी आता विजयाचे दरवाजे खुळे करून जातीये ती जाणता राजा दादर या संघासाठी. इथे फुलटॉस त्याला परखलं जात नाहीये. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या चेंडूला रोखणं कठीण होतं. चेंडू क्षेत्ररक्षकाला बेदत सीमा पार होतोय. 4 धावांसाठी हा चौकार. शेवटच्या 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. तर आम्ही व्यासपीठामध्ये सन्मान घेतोय आमचे वावोशी नगरीचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि सुशिक्षित असे व्यक्तिमत्व आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट देखील या स्पर्धेला मिळाल्या. ते आमचे जयेश पनवेलकर साहेब यांचा आम्ही इथे सन्मान करतो. मी आयोजकांना विनंती करतोय सन्माननीय जयेश पनवेलकर साहेबांचा आपण खऱ्या तर या खेळाडूंचा इथे सन्मान करायचा. मी पनवेलकर यांना साहेबांना विनंती करतो आपण यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. दुबईत ते खऱ्या तर तुम्ही पाहताय करिअरमध्ये व्यस्त होते परंतु आज पुन्हा एकदा आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी ते इथे आलेत आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतो आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. स्पर्धेला टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या. ते आमचे जयेश पनवेलकर दादा यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. थँक्यू. तर शुभेच्छा असतील तुमच्या टीमला आणि तुमच्या संपूर्ण या ठिकाणी टीम वर्कला आणि संघाला शुभेच्छा असतील. जाऊया आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अंकित त्यांच्याकडे. धन्यवाद रोशन सर. खऱ्या अर्थानं फार चांगलं वक्तव्य ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस जयेश पनवेलकर साहेब यांनी केलं की भलेही तिकडे भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघासमवेत खेळ करतोय पण तिकडे न लक्ष देता आपण पाहतो या टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं वेळ लागलाय आणि पेन तालुक्यात या टेनिस क्रिकेटला मी तर म्हणेन उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रत्येक प्रेक्षकाकडून दिला जातो. इथे विकेट गमावली जाते आणि धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 28. या धावसंख्येवरती दुसरी विकेट गमावली जाते. शेवटचे 16 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये एकतर्फीपणा जाणवतो. विकेट्स जर का आल्या तरच या मॅचमध्ये काही करता येईल. ते गावदेवी कळवे या संघाला तो प्रयत्न करतोय मैदानावरती गोलंदाज प्रसाद पाटील.
पहिल्या षटकात आक्रमण झालं, 15 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटक हाताळलं सुशांत मोकल, त्यानं धावा खर्च केल्या 13 आणि अद्यापपर्यंत या षटकात एकही धावणं खर्च एक विकेट प्राप्त करतोय तो प्रसाद पाटील. इथे हा फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लगातार दुसरी विकेट या चेंडूवरती प्राप्त केली जाते. अजून एक हादरा जाणता राजा दादर संघाला. सन्माननीय अमोल ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या संघाला दिलं जाईल. विजयाच्या खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन उंबरट्यावरती आहे. तसं पाहायला गेलं तर विजयाचे दरवाजे खुले झाले दादर संघासाठी, पण अशा विकेट जर का गमावल्या तर या मॅचमध्ये अस्तित्व कायम असेल गावदेवी कळवे या संघाकडून. शेवटचे 15 चेंडू 10 धावांची गरज आहे. फलंदाज स्ट्रायकर एंड वरती एनडी भाई. इथे हा फटका बॅटची आहे, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडतायत. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन हा चेंडू ट्रॅव्हल होतो डीप थर्डमॅनच्या दिशेने. चांगलं बॅकिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं 30 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 8 धावांची मात्र गरज आहे. एक फटक्याचं काम आहे, पण त्याहीपेक्षा इथे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू 1-2 विकेट्स प्राप्त करावे लागतील आणि या मॅचमध्ये आव्हान कायम ठेवावं लागेल ते गावदेवी कळवे संघाच्या या गोलंदाजांना. जर का विकेट्स आले नाही, निर्धाव चेंडू आले नाही, तर या मॅचमध्ये आव्हान सोपं सहज आणि सुकर असेल जाणता राजा दादर संघासाठी. इथे हा फटका ऑफ ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फंबल होताना पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक, पण एकच धाव, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वधारेल. 31 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 31 धावा धावफलकावरती. आमच्या समवेत आज मुख्य समालोचक म्हणून काम पाहत आहेत रोशन पाटील सर, यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांनी आज मला या स्पर्धेत समालोचन करण्याची खऱ्या अर्थानं संधी दिली. आणि या मोसमात खऱ्या अर्थानं रोशन पाटील सर यांचा आवाज अगदी हॅलो टेनिस क्रिकेटच्या विश्वात आपण सातत्यानं ऐकतोय. तर या दरम्यान आमचे सन्माननीय मान्यवर विनोदजी नाईक, सचिन गोलमिडे आणि त्यांच्या समवेत संदेश गोलमिडे आणि संदेश कदम साहेब या आणि सतीश पाटील या सर्व मान्यवरांना विनंती, आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मी वारंवार इथे विनंती करतोय, बघा हा आमचा अतिथी कक्ष आहे, मान्यवरांसाठी आहे. जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना प्लीज विनंती आहे, आपण कृपया थोडी जागा खाली करा. आमचे मान्यवर येतील व्यासपीठावरती. खरं तर शिस्तबद्धता असायला हवी, त्यामध्ये प्रेक्षकांचा देखील मोठा वाटा असेल, तर आपण सहकार्य करा. सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती, आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. O2 अंकित. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होतीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती 3 विकेट गमावल्यानंतर. अर्थातच एकूण 4 तिऱ्या धावफलकावरती आपण पाहतोय. हे चित्र आपण बऱ्याच काही प्रमाणात सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक असतील, 5 धावांची गरज आहे. कळवे संघ या मॅचमध्ये हवी होईल असं वाटलं होतं, पण काय प्रयत्न केला. आणि असं म्हटलं जातं जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत, आणि तो संघर्ष केला पहिल्या सत्रात दादर संघाच्या गोलंदाजांनी आणि त्याच्या जोरावरती विजयाचा मार्ग या ठिकाणी खुला होताना पाहायला मिळतो दादर संघाला. शेवटचे 12 चेंडू 5 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय नितेश म्हात्रे. बॅक टू द बॉलरचा फटका. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक होते, जोपर्यंत ती चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव घेण्यास पुरेसा अवधी मिळतो. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वधारते. 34 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 34 धावा धावफलकावरती. गावदेवी कळवे विपक्ष जाणता राजा दादर, दोनही संघाने एक सामना जिंकला होता आणि ही अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी हे 2 प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर उभे ठाकले. दुसरी मॅच आणि या दुसऱ्या मॅच मध्ये विजयाच्या उंबरट्यावरती पाहतोय दादर या संघाला. इथे हा तडाखा, विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला डॉक्टर अभिजित यांच्या माध्यमातून. हा विजयी षटकार
हार्दिक असं अभिनंदन, दादर संघानं हा सामना जिंकलाय. हार्दिक असं अभिनंदन जाणता राजा दादर या संघाचा मनापासून धन्यवाद मी गावदेवी कळवे या संघाला देतो, ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो दादर संघासाठी सन्माननीय अमोल ठाकूर यांच्या माध्यमातून संघ विजयी झाला, त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि वसंत नाईक यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज दादर संघाला दिलं जाईल. तत्पूर्वी प्रेक्षक आपण मैदान खाली करायचं आहे. यानंतर वावोशी आणि आवरे अशी मॅच पाहायला मिळेल. आवरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय घडेल या मॅच मध्ये याचं प्रत्यक्ष आणि धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील, ज्यानं हे मोसम खऱ्या अर्थानं आपल्या आवाजानं दणानून सोडलंय. असे मराठीचे एक उत्कृष्ट समालोचक तारागावचे बेस्ट कॉमेंटेटर रोशन पाटील सर.